नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच पाहूया सलीम कुत्ता प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकचे मुस्लिम धर्माचे धर्मगुरू करवी लग्नांचं आमंत्रण पालकमंत्री असल्यानं महाजन तिथे गेले, पण त्यांचा किंवा लग्न झालेल्या कुटुंबियांचा दाऊशी संबंध नाही। खातरजमा न करता एखाद्या मंत्र्यांवर आरोप करणं चुकीचं, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा। सरकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे, सभापती महोदय पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत। विधान परिषदेत सलीम कुत्तावरून विरोधक आक्रमक, महाजनांचीही एसआयटी चौकशी करा असं म्हणत एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी। 2017 मध्ये लग्न झालं त्या दाऊशी संबंधित इक्बाल कासकरचे कुटुंबीय, अंबादास दानवेंचा आरोप। देशद्रोही दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याचे संबंध असल्यामुळे या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी। माझ्यावरचे खोटे आरोप, खडसेंना महसूल चोरल्याप्रकरणी दंड, चप्पल घालायला पैसे उरले नसल्यानं ते बावचळलेत। फडणवीसांनी केलेल्या चौकशीचा अहवाल, सलीम कुत्ताचा माझा संबंध नाही, गिरीश महाजनांकडून स्पष्ट। झाले असतील त्यावेळेचा 50-16चा हा विषय आहे, त्यावेळेचा हा फोटो आहे। खडसेंना आता पोटू उठलेला आहे, त्यांचा फार सत्यानाश झालेला आहे, कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही, त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा बिघाड झालेला दिसतोय थोडं त्यांच्या डोक्यामध्ये। सलीम कुत्ता बरोबरचा महाजनांचा फोटो मीडियात आला। दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नाला भाजपचे लोक, यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही। सभागृहाचं कामकाज एकांगी, सभापती नियमाप्रमाणे काम चालू देत नाही, अंबादास दानवेंचा आरोप। आवाज दाबलेला आहे। आमचे जे विरोधी पक्षाचे आयुध आहे, या आयुधाचा वापर करताना सत्ताधाऱ्याला बोलायला देतात। आमचा आयुध आहे ना, सत्ताधाऱ्यांचा थोडी विषय मांडायचा असतो, आमचा मांडायचा विषय असतो, परंतु आमचं नाही ऐकता सत्ताधाऱ्यांचंच ऐकलं जातं सभागृहात, म्हणून आम्ही सभात्याग केलेला आहे। मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर जाहीर आत्महत्या करेन, 2016च्या एसीबी प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांचा इशारा। डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर, त्या अँटी करप्शनच्या सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेल, जाहीरपणे गळफास घेईल। सलीम कुत्ता 1998ला ठार झालाय, त्याच्या 3ही पत्नींचा हा जबाब। आता नवीन सलीम कुत्ता आला कुठून, आमदार कैलास गोरंट्याल यांचा सवाल। कुत्ता हा बॉम्बस्फोटाचा आरोपी 98 साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला, जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्याने त्याला मारलेला आहे। तर आता तुरुंगात असलेला सलीम कुत्ता कोण आहे, दादा भुसेंचा गोरंट्याल यांना सवाल। आताच्या घडीला पण जेल मध्ये जो आहे तो कोण आहे, जो डान्स करतोय तो कोण आहे, आणि त्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप शिक्षा ठोठावलेली आहे। तर सलीम कुत्ता जिवंत नसताना त्याच्या नावानं आरोप करणं हे चूक आहे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दत्ता गायकवाड यांचं वक्तव्य। माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे। 2017 सालच्या लग्न आणि व्हायरल फोटो व्हिडिओवरून सलग तिसऱ्या दिवशीही गोंधळ, भाजपचा दुटप्पीपणा उघड झाल्याचा विरोधकांचा दावा, तर लग्नात नव्हे बडगुजरांनी सलीम कुत्ताला फार्म हाऊसवर पार्टी दिल्याचा आरोप। काही पार्टीचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्ही दाखवले, ते बडगुजरच्या फार्म हाऊसवर होते, प्रायव्हेट पार्टी त्यांनी बोलवली होती, कोणाचा असा सार्वजनिक उत्सव नव्हता।